एकता तुमचे सामने जनाब यसम सैयद हाशिम साहब हे जो कोणते तासुरात है ते पेश करते रहे आणि त्यांचे सामने जो कोणती तजावीज है ती पेश करते रहे। जनाब यसम सैयद हाशिम साहब। मोहतरम मुहिद्दीन मुनीरी साहब, मोहतरम सदर, मोहतरम सेक्रेटरी और मुअज़्ज़िज़ हाज़रीन, गुज़िश्ता हफ्ता आमच्या गावात जे काय ऑटो रिक्षावालाचे आणि गावी माणसाचे दरम्यान तनाज़ा बायस जे कोणती सूरतहाल सामने आयली तेजी एक तफसील आपल्याक मालूम झाली आणि मालूम जाते अशे। गावापासून हजारों मील दूर रावच्यान आणि आमची चडवे अजीज व अकारीब आणि माल व जायदाद खतरा भितर रावच्यान हिंगा बेचैनी आणि सरासिमगी रावचे एक कुदरती जापणे अशे आणि इसली सूरतहाल भितर जमात को ही कैफियत महसूस करेन हातून रावंक शकली नाही। मुसलसल 2 मीटिंग बैसून इसले हालात पैदा जावचे असबाब आणि हे जे तदारुक सबब का इकदाम मखलूकास बोलून गौर करून गेले आणि जो कोणते नतिजा पर पावले तेजेन आम मेंबरांक आगाह करच्या सबब ही मीटिंग आपोवन गेली शे। हे जमानात सगळे हिंदुस्ताना भितर फिरकावाराना कशीदगी भितर हर वर्ष इजाफा जाते अशे। हर मास आणि हर हफ्ता इसलिए खबरों आम्ही अखबारात पढ़ता हूँ, मगर भटकलेची आपली एक मखसूस पोझिशन होती आणि चंद वर्षा पुढे सगळे हिंदुस्ताना भितर चालूची फिरकावाराना लहर भटकले ऊपर असरअंदाज झाली नाही, मगर ऑटो रिक्षा ड्रायव्हरची सूरत भितर चंद फिरकावाराना जहनियत धरवतले अनासिर भटकले भितर आयले आणि फिरकावाराना किस्माचे वाकयात रुनुमा जावंक सुरू झाले। हे सिलसिला मजीद तफसिलात बयान करूची जरूरत नाही, आपण बखूबी वाकिफ वाटेत गौर करूची जापणे हे अशे आणि जरा हक बजानीब जाऊन गौर करूकास आणि संजिदा जाऊन गौर करूकास हालिया वाकया यकीनन चंद शरपसंद ऑटो रिक्षावालाची कारस्तानी अशे। हे जे सबब मुख्तलिफ सबबान फिजा धमाकाखेज सूरत तयार करून गेली होती आणि एक हादिसा सिर्फ एक चिंगारीचे काम करून होतो। इसलिए हिसास आणि धमाकाखेज फिजा किशी पैदा जाता बोलून जायजा घेऊची जरूरत अशे। हे जे सबब ख्याल रहो ऑटो रिक्षावाला भितर चंद सरपसंद अनासिर मौजूद वाटे ती शिकस आमची बिरादरी भितर असले चंद तकरीबी अनासिरचे वजूद पासून आम्ही इनकार करू सकेना। जे कोण आपले चंद जाती मफाद सबब सगळे कौमाची इज्जत आणि सगळे कौमाचो अमन अमान खतरा भितर घालूच्यात दरेक करे नाही। हे जे अलावा दुसरो एक गिरोह गैर शौरी तौरार हालांकि त्यांची नियत तिशी राहणार शायद आम्ही कोण त्याच्या भितर शामिल राहूंक शकता। बाहेर टुकून कमवून गेला मग या गावातच कमवला मग आमचो रोया आमचे गाव आमची जमीन आम्ही आमकाक मनसले करूक शकता बोललो रवैया राहता। गैरांचे दिलात बदगुमानी पैदा करच्यात आणि इसली फिजा पैदा करच्यात हो रवैया को असरअंदाज जाता आणि जे कोण इनात पसंद अनासिर वाटेत त्यांचे दिलात बोगज हसद आणि किना भितर इजाफा करूचो सबब जाता। गावात गैर मुसलमानासरी समाजी सियासी सतह पर मुसलमानाचे ताल्लुकात जे किशी राहू का तिशी नाही। अगर पुढे ताल्लुकात निके होते तर इनको येता तेजे भितर भल्ली कमी येऊन असे ताल्लुकात भितर सुधार करूची कोणती ठोस बुनियाद ऊपर कोशिश करून गेली नाही। नतीजतन गलत फहमीची खलीज ज्यादा से ज्यादा जारी आणि एक दूसरा शक शुबाची नजरेन पळून होता। हे ताल्लुकात भितर दूरी आणि खलीज कशिदा माहौल भितर दोन्ही तरफान अमन पसंद आणि सुलह पसंद माणसा करीब येऊन हालात पर काबू पावच्या सबब कोणतो इकदाम उकलूच्या सबब मददगार साबित जा नाही, बल्कि हे जे बराक मनफी असरात घालता आणि हालात बदतर जावचो खदशा राहता। हे हालात भितर सामान पहली जरूरी अशे गावी गैर मुस्लिम भावडासरीन ताल्लुकात भितर सुधार करच्या सबब इज्तिमाई आणि इन्फिरादी तौरार आम्ही कोशिश करू का हे जे सबब का रास्ता इख्तियार करू का का लायामल राहू का आमचे गावाचे जिम्मेदार हजरात बैसून संजीदगी सरीन गौर करू का। आम तौरार मुशाहिदा करून गेला हा की ऑटो रिक्षा ड्रायव्हरा भितर फिरकापरस्त अनासिर भटकलेचे गैर मुस्लिम नव्हे बल्कि बाहेर टुकून आयले गैर मुस्लिम वाटेत ज्यादा वाटेत। त्या सबब कोणते ऑटो रिक्षा बायकॉटचो ऐलान करेनातून जाऊन पर्यंत कोशिश करून ऑटो रिक्षाचो इस्तेमाल कम से कम करू का। बाकायदा ऑटो रिक्षा बायकॉटचो ऐलान कैलान गोया आम्ही आमचे तर्फीन
कशीदगी बडोवचो मतलब जाता मगर हेजे सबब गांवी आबुल्ल्याचो खुसूसी तौरार ताऊन आनी कुर्बानी लाजमी अशे जे किता तेंचो कारोबार मुतासीर जातलो ज्यादा मुमकिन अशे सामान फुडें भायर टुकून आयिल्ले ऑटो रिक्षावाले फुडें भायर वतले जे किता अमन सबब आमची कोशिश ज्यादा रावकास तरीन खुदा ना खास्ता हंगामी हालात पैदा जाल्ली सुरतेर तेजो सामना करूची को आमचे भितर सलाहियत रावका हेजे सबब कांय इकदाम उखलुकात हेजे पर को संजीदगी से गौर करूची जरूरत अशे तालीमी इदारा भितर नौजवानाक जूडो कराटे वगैराची तालीम हे सिलसिलात एक अहम कदम अशे अफसोस अशे अजून सर आमच्या गावात हेजे हारी कांय तवज्जा देवन गेली नाही पुरामन हालात राव या संगीन हालात एक कौमा भितर मुत्तफिका लीडर रावचे जरुरी अशे कई वर्षे जाली एक मुत्तफिका रहनुमाची कमी शिद्दतेसर महसूस करूं होता जे कोणाचे एक आवाज पर सामी लब्बैक बोलूगा आज सिर्फ सियासी कज न्हय मजहबी मुआशरती समाजी सतह पर रहनुमाईची सख्त जरूरत है आणि लीडर आणि रहनुमा आनंद फानन आम्ही चालले तसे आमचे सामने येऊंक सके नाही एक रहनुमा नातली सुरतेर इज्तिमाई रहनुमाईची भली अहमियत राहता आमचे इज्तिमाई मसाइल सबब सगळी बिरादरीचे तमाम इदाराचे जमाताचे नुमाइंदे एक ठावार जमा जावन मौजूदा सोसायटीची कमी आणि खामियाचो जायजा घेवची जरूरत अशे आणि खे सुधारची जरूरत अशे तिंगाक सुधार सबब अहम फैसले करून खामिया दूर करची जरूरत अशे हजरात आपल्याक मालूम अशे आमची मानसी तिजारत व कसबे माश सबब एशियाचे मुख्तलिफ ठावार मुंतशिर वाटेर मगर आपले वतन भटकले सरीन आपलो जहनी ताल्लुक अटूट अशे भटकल नेक ख्वाहिशात आणि तमन्नाचो मरकज अशे भटकले वर्सा भितर चंद दिसाचे क़याम भितर कोणत्यो हालाचो मुकम्मल जायजा घेवचो वक़्त आनी फुर्सत रहा नाही भटकले भितर मुकीम असले चंद अफराद पर अहम व गैर अहम मामलात पर फैसले घेवची जिम्मेदारी घालून होता आणि हेजे भितर खेळ ऊंच नीच जालांक तमाम जिम्मेदारी आणि तमाम जापनी तेंचे सर राहता इसलिए हालात भितर जे किता हर इदाराचो दायरेकार वसी जाते अशे आबादी बढ़ते अशे मसाइल चढ़ते अशे तरीन हे किस्माची बैनुल जमाती कॉन्फ्रेंस या मुजाकरातची अहमियत आणि जरूरत भली ज्यादा पैदा जाता मुस्तकबिल करीब भितर कोणते मुनासिब मकाम पर हे किस्माची कॉन्फ्रेंस पोंचाव पर संजीदगी सरीन गौर करून वचूका तमाम बैरूनी जमातीचे आणि गावाचे इदाराचे नुमाइंदा पर मुश्तमिल एक आला सतही कमिटीची तश्कील करून वचूका आणि ही कमिटी न सिर्फ बैरूनी जमात सरी राबिता रावचे काम करूगा बल्कि गांवी इदारा पर निगरानीची जिम्मेदारी को धरूंगा हे तमाम जापना पर भली अहम आणि जरूरी जापने की गावाचे हालात जाओ या बैरूनी हालात जाओ गावाचो अमन राहो या आलम इस्लामचो अमन राहो जे केता सर आमची जिंदगी अल्लाहची बंदगी सरी मुताल्लिक राहिली नाही आम्ही एको मस्बत नतिजाची तवक्को करू सके नाही आमचे सामने मिसाल अशे जंगे बदर भितर कुफार सरीन जंग करूचे वक्तार सहाबाची ख्वाहिश आणि जज्बा राहतो तो आपली तलवार समय आपलं पूत या आपलं बापा आयलानो माफ करू नजे आणि जे किता जंगे बदर खत्म झाला मग कैदी जे कोणा कैद कैला सरी नफरतीची इंतिहा राहता नफरतीची इंतिहा पैदा आमच्या कुदरती जापणे असे आपला कैद कैलाचे अखलाक हसनाचे मोतरीफ आणि फरिफ्ते झाले आणि न सिर्फ इस्लाम कबूल केले बल्कि मक्का वसून दुसराक मुसलमान केले इसलिए को मिसाल अशे जंग करून एक शहर फतह झालो शहर सोडून वापस वचचे वक्तात त्यांचे गरेबान धरून दरखास्त करतात की आमका फुडले बादशाहचे वर्सान सोडून वचू नाकात असल चीज अल्लाह आणि अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चे अहकाम पर चालूचे अशे इंशाअल्लाह मामलात न सिर्फ दुनिया बल्कि आखिरत भितर को ठीक जातले। अस्सलाम वालेकुम।